नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आहे नागपंचमी। तर नागपंचमी निमित्त हे बघा मी गोड गव्हाच्या पिठाचे कणकेचे असे हे छान असे दिवे बनवलेले आहेत आणि एकदम नवीन ट्रिकने बनवलेले आहेत। तुम्हाला युट्यूबवर कधीही बघायला न मिळालेली एकदम नवीन ट्रिक मी आणलेली आहे आणि अगदी झटपट तयार करणार आहोत। हे बघा एकदम परफेक्ट दिवे तयार केलेले आहेत। हे दिवे पारंपरिक रेसिपी आहे ही आणि हे दिवे खास करून आषाढी अमावस्येला आणि नागपंचमीला बनवले जातात। तर आमच्याकडे हे बघा हे असे दिवे बनवले जातात। तर रेसिपी खूप छान आहे आणि पूर्ण फुल वॉच करा व्हिडिओ। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली, हे बघा किती क्यूट दिसत आहेत। हे गोड गव्हाच्या पिठाचे कणकेचे दिवे हे पूजेसाठी सुद्धा वापरले जातात आणि प्रसाद म्हणून सुद्धा दिले जातात, कारण हे पौष्टिक आहेत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। आणि हो, जर तुम्ही नवीन असाल ना चॅनलवर तर अशाच पारंपरिक युनिक रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला म्हणजेच मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा दिसायला किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहेत हे दिवे। चला तर मग दिव्याची रेसिपी सुरुवात करूया। तर हे बघा एका कढईमध्ये मी घेतलेला आहे साधारणतः अर्धा पाऊल दूध आणि याच्यामध्ये अर्धी छोटी वाटी साखर टाकलेली आहे। जर तुम्हाला साखर नाही घ्यायची असेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा इथे वापर करू शकता। गुळ किसून घ्यायचा आणि दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा दूध आणि साखर छान मिक्स झालेलं आहे। चला आता आपण पुढील तयारी करूया। तर इथे मी 1 कटोरी गव्हाचं पीठ घेतलं, यामध्ये थोडंसं वेलची पावडर आणि जायफळ पूड टाकलेलं आहे। आणि आता हे जे गोड दूध आहे ना ते या पिठामध्ये मिक्स करून याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण पोळी तयार करण्याकरता जसा भिजवतो त्याप्रमाणे नाही, थोडासा घट्ट भिजवायचं आहे आपल्याला हे पीठ। थोडंसं चिमूटभर यामध्ये मी मीठ सुद्धा ॲड केलं। दूध थोडं गरम आहे त्यामुळे मी चम्मचने मिक्स करत आहे। तर तुमच्याकडे नागपंचमीला कोणते पारंपरिक पदार्थ तयार केले जातात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही। आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा। तर हे बघा हे पीठ भिजवून झालेलं आहे। 10 मिनिटाकरता झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान सेट होईल। हे बघा 10 मिनिटं झालेलं आहे, पीठ छान असं सेट झालेलं आहे। चला आता आपण दिवे तयार करूया। आता दिवे तयार करण्याची मी एक ट्रिक नवीन सांगते तुम्हाला। खूप छान दिवे इथे तयार होतात, अगदी खोलगट दिवे इथे तयार होतात। हे बघा माझ्याकडे एक छोटा ग्लास आहे असा स्टीलचा, तुमच्याकडे कोणताही ग्लास असेल छोटा तो तुम्ही इथे यूज करू शकता। तर एक छोटा गोळा घ्यायचा आणि याची छोटीशी एक पुरी लाटून घ्यायची। तुम्ही पोळपाटावर सुद्धा ही पोळी लाटून घेऊ शकता किंवा मग हाताने केली तरी चालते। हे बघा अशा प्रकारे। आता दिवे साधारणतः किती प्रमाणात मोठे असतात त्या प्रमाणात घ्यायची हा गोळा। हे बघा अशा प्रकारे ग्लास उलटा करून हे हा कणकेचा गोळा म्हणजे छोटी पुरी अशा प्रकारे छान अशी सेट करायची। म्हणजे जो आपला दिवा आहे ना खूप छान असा खोलगट होतो आणि आकार सुद्धा खूप छान येतो। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर मी ग्लासला उलट केल्यानंतर थोडं कोरडं पीठ लावलेलं होतं म्हणजे आपला दिवा सहजतेने निघतो। हे बघा अशा प्रकारे समोरून असा दिव्याचा आकार द्यायचा। अगदी सोपी ट्रिक आहे। हे बघा किती सुंदर क्यूट आपला दिवा इथे तयार झालेला आहे। तर चला आता आपण बाकीचे दिवे सुद्धा इथे तयार करून घेणार आहोत। तर या दिव्यांचा वापर प्रसादाकरिता सुद्धा होतो किंवा मग पूजेकरिता सुद्धा वापरला जातो हा दिवा। तर कशा पद्धतीने हा पूजेकरिता आपण दिवा तयार करायचा हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। आणि अशाच पारंपरिक नवीन रेसिपी बघण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक लाईक सुद्धा करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर। तर आहे की नाही अगदी छानशी एकदम सोपी ट्रिक हे बघा दिवे बनवण्याची। हे बघा अगदी छान असा आपला खोलगट दिवा इथे तयार होतो। तर आजच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नैवेद्य म्हणून।
लाह्या गूळ सुद्धा दिल्या जातात. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. प्रत्येक ठिकाणी काही पारंपरिक पदार्थ केले जातात. तर मी तिळगुळाचे कानवले ही रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे आणि गव्हाची खीर ही पारंपरिक रेसिपी अपलोड केलेली आहे. तुम्हाला बघायची असल्यास तुम्ही बघू शकता. हे बघा दिवे तयार झाले. एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं. पाणी छान उकळलेलं आहे. आता एक मी यावर चाळणी ठेवली. या चाळणीला तेल लावून घेतलं म्हणजे आपले दिवे शिजल्यानंतर सहजतेने निघतील. आता हे दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवर साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये हे दिवे छान असे तयार होतात. तर झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम ठेवायची आहे मीडियम. तर हे बघा 15 मिनिटं झाले आणि आपले दिवे किती छान असे वाफवून तयार झालेले आहेत. हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढूया. हे बघा किती छान मस्त क्यूट दिसत आहेत आपले दिवे. तर या दिव्यांमध्ये आता आपण तूप टाकूया. तूप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं स्वयंपाकामध्ये जे तेल वापरता ते तेल सुद्धा यामध्ये टाकू शकता. हे बघा हे तूप सुद्धा मी घरी तयार केलेलं आहे आणि तूप कसं तयार करायचं याची रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला बघायचं असल्यास तुम्ही बघू शकता. हे बघा दिवे मी असे छान पेटवून घेतले. किती छान दिसत आहेत दिसायला. तर संपूर्ण रेसिपी आवडली तर हे बघा मंडळी तयार झाले आपले क्यूटशे गोड गव्हाच्या पिठाचे दिवे. हे बघा किती मस्त छान झालेले आहेत आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. तर नागपंचमी निमित्त तुम्हाला सर्वात प्रथम खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्याबद्दल, आपला अमूल्य वेळ माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमचे. आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा. आवडल्यास लाईक करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.